नमस्कार. आजपासून अधिक महिना हा सुरू झालेला आहे. भगवान विष्णूंना समर्पित हा महिना आहे. तर या महिन्यामध्ये साक्षात भगवान विष्णू घरी येण्यासाठी आणि धनप्राप्ती होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा एक उपाय करायचा आहे. तो तुम्ही महिनाभरामध्ये कधीही करू शकता. ज्या वेळेला तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला त्या दिवशी करू शकता किंवा महिनाभर कधीही केला तरीही चालेल. तर ही संधी पुन्हा नाही, 3 वर्ष देखील येणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला हा उपाय जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघताल त्या दिवशी करा, दुसऱ्या दिवशी करा. तर फार महत्त्वाचा आहे. घरात आणा या एका झाडाचे पान. तर वर्षभर तुमच्या घराची प्रगती होत राहणार आहे आणि साक्षात भगवान विष्णू घरामध्ये आगमन करतील. तर अशा कोणत्या झाडाचे पान आणायचे आहे, त्या पानाचे काय करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका, कारण हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि या महिन्यात विशेषतः जास्तीत जास्त सेवा, साधना, उपाय करायला महत्त्व आहे. तुम्ही या महिन्यामध्ये जे काही उपाय कराल त्याचे अनेक पटीने तुम्हाला फळ प्राप्त होणारे हे दिवस आहेत. त्यामुळे तुम्ही आवर्जून हे उपाय करायचे आहे. तर मैत्रिणींनो, अशी संधी वारंवार येत नाही. तुम्हाला भगवान विष्णूंना प्रसन्न करायचेच आहे. यामुळे माता लक्ष्मी देखील तुमच्या घरावर प्रसन्न होईल. तुमच्या आर्थिक समस्या, कोणत्याही मानसिक, शारीरिक समस्या असो नष्ट होतील. आजारपण, दुःख, दारिद्र्य पूर्णतः नष्ट होणार आहे आणि धनप्राप्ती देखील होईल. कारण भगवान विष्णूंचा अत्यंत पवित्र आणि प्रिय महिना हा आहे. खगोलशास्त्रानुसार सूर्य आणि चंद्र वर्षातील 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. या महिन्याचे स्वामी स्वतः भगवान विष्णू म्हणजे पुरुषोत्तम आहेत. या काळामध्ये केलेल्या नामस्मरणाने आणि उपायाने तुमचे नक्कीच जीवन बदलेल. 100 पटीने त्याचे फळ प्राप्त तुम्हाला होणार आहे. या पवित्र महिन्यात करायचे विशेष उपाय आणि झाडांचे महत्त्व देखील खूप जास्त आहे आणि कोणत्या वेळेत करायचे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा एक चान्स भेटलेला आहे, एक संधी मिळालेली आहे. परत 3 वर्ष तुम्हाला ही संधी मिळणार नाही, कारण या महिन्यामध्ये लग्न, मुंज किंवा गृहप्रवेश यासारखे कोणतेही कार्य करता येत नाही. हा महिना फक्त आध्यात्मिक सेवेसाठीच आहे आणि म्हणूनच हे उपाय करायचे असतात. भारतीय संस्कृतीत आणि सनातन धर्मात झाडांना देवतुल्य मानले गेले आहे. अधिक मासात म्हणजे पुरुषोत्तम मासात झाडांचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व हे 1000 पटीने वाढत असते. या पवित्र महिन्याच्या पार्श्वभूमीवर प्रमुख झाडांची महत्त्व ही आहेच आहेत. या महिन्यामध्ये तुळशीला देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. लक्ष्मी विष्णूंचे प्रतीक हिला समजतात. विष्णुप्रिया आणि नकारात्मकता पूर्णतः नष्ट करणारी आणि अक्षय सौभाग्य प्राप्त करून देणारी ही तुळस माता आहे. तर तुम्हाला मी तुळशीचा एक छोटासा उपाय सांगणार आहे, परंतु कोणत्या झाडाचे पान तुम्हाला घरी आणायचे आहे ते देखील सांगणार आहे. तुम्ही कधी बाहेर जाता आणि अनेक ठिकाणी ते झाड तुम्हाला दिसत असतील, पण काही झाडांचे महत्त्व आपल्याला माहीत आहेही आणि काहींचे नाही आहे. परंतु या दिवसांमध्ये आपल्याला या झाडांविषयी नक्की हे उपाय करायचे आहेत. ही संधी तुम्हाला सोडायची नाही आहे. तर तुळशीला साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते. अधिक मासात विष्णू पूजेत तुळशीला सर्वोच्च स्थान आहे. घरामध्ये तुळशीचे रोप असल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात, सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. तुळशीच्या पानाव्यतिरिक्त भगवान विष्णू हे कोणताही नैवेद्य स्वीकारत नाहीत. त्यामुळे या महिन्यात तिची सेवा करणे म्हणजे थेट वैकुंठाची प्राप्ती करून घेणे अशी आहे. म्हणून तुळशीची सेवा दररोज करायची आहे. तुळशीला एक तुपाचा दिवा आवर्जून तुम्हाला या महिनाभर दररोजच लावायचा आहे. सकाळ संध्याकाळ आवर्जून लावा. अधिक मासात काही उपाय करताना पूजेचे मंत्र आणि दानाचे नियम हे योग्य रीतीने पाळल्यासच त्या उपायांचे फळ नक्कीच दुप्पट मिळत असते. तर या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. संध्याकाळी किंवा सकाळी झाडापाशी एक दिवा लावल्याने आणि मंत्रोच्चार केल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडतात. तर तुळशीजवळ तुम्हाला पूजेचा मंत्र असा आहे: महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्य तुलसीत्व नमस्तुते. हा मंत्र तुम्ही तुळशीला नमस्कार करताना म्हणा. या महिन्यामध्ये दानाला देखील खूप महत्त्व आहे. अधिक मासात दान केल्याने महादान केल्याचे पुण्यफळ म्हटले जाते. या महिन्यात 3 म्हणजे 33 संख्येला विशेष महत्त्वाचे मानले जाते, कारण 33 कोटी देवतांचा आशीर्वाद यामुळे लाभतो. तर काय दान करावे? तांब्याचे भांडे, वस्त्र, अन्न, फळे, अनारसे हे दान करायचे आहेत. परंपरेनुसार 3 म्हणजे 33 अनारसे, 33 मालपुवे, त्यासोबतच तुम्ही दिवे देखील दान करू शकता. दीपदान करायचे आहे. तांब्याच्या पात्रात ठेवून हे ब्राह्मणाला किंवा गरजूला दान करावे. महिनाभरात कधीही तुम्ही हे दान करू शकता. चला तर आपण मुख्य विषयाकडे वळूयात. त्याआधी तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय म्हणजेच एक सोपा सल्ला देत आहे. या संपूर्ण महिनाभरात
रोज संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर डाव्या बाजूला एक तुपाचा दिवा दक्षिणेकडे तोंड करून किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. याला दीपदान म्हणतात, ज्यामुळे घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि सर्व घरावरील संकटे हे टळतात. तर तुम्हाला शक्य झाले तर मग पूर्व पश्चिम देखील तुम्ही 2 दिवे लावू शकता. घराच्या जे आपला दरवाजा आहे त्याच्या दोन्ही बाजूला, डाव्या आणि उजव्या साईडला तुम्ही 2 दिवे देखील लावले तरीही चालेल. तर मी तुम्हाला आता जो उपाय सांगणार आहे त्यामुळे धनलाभ, नोकरी आणि आरोग्याच्या समस्या या दूर होतात. धनलाभ होत असतो, नोकरीमध्ये यश मिळते. सकाळी आणि संध्याकाळी करायचे झाडाच्या पानाचे विशेष उपाय आपण बघूयात आणि हे उपाय तुम्ही महिनाभरामध्ये कधीही करू शकता. तर तुम्हाला सकाळी करायचा एक उपाय सांगणार आहे, म्हणजे तुम्ही आज जर हा व्हिडिओ पाहिला तर उद्याही करू शकता, परवाही आणि महिनाभर कधीही हा उपाय करू शकता. नोकरी, व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीसाठी सकाळी आंब्याच्या पानाचा एक उपाय करायचा आहे. एक आंब्याचे हिरवे मोठे पान घ्यायचे आहे, स्वच्छ घ्यायचे आहे, किडलेले नको आहे. आणि हे पान तुम्ही त्या झाडाचे तोडून आणण्याआधी झाडाला थोडेसे पाणी घालायचे आहे, नमस्कार करायचा आहे आणि हे पान कशासाठी नेत आहात याविषयी तुम्हाला तिथे सांगायचे आहे. आणि त्यानंतर हे पान घरी आणायचे आहे, त्यावर लाल चंदनाने किंवा कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे. तर हे पान घरी आणल्यानंतर गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे व त्यानंतर तुम्हाला हे स्वस्तिक काढायचे आहे आणि स्वस्तिक पूर्ण काढायचे आहे. मधले 4 बिंदू, 2 कडाच्या लाईन आवर्जून काढा आणि हे पान भगवान विष्णू आणि हनुमानजीच्या चरणी अर्पण करायचे आहे. यामुळे नोकरीतील अडथळे दूर होतात, नवीन संधी मिळतात. त्यानंतर दुसरे पान आहे ते म्हणजे शमीच्या झाडाचे पान. संध्याकाळी प्रदोष काळात, म्हणजे तुम्ही आधीच हे पान घेऊन यायचे आहे, परंतु प्रदोष काळात हा उपाय करायचा आहे. तर शमीचे पान घेऊन येऊन ती महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे किंवा मंदिरात जाऊन हनुमानजींना देखील अर्पण करू शकता. यामुळे शनीचे सर्व दोष दूर होतात, व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळतात. त्यानंतर उत्तम आरोग्यासाठी आणि आजारपण दूर करण्यासाठी देखील एक उपाय आहे आणि महत्त्वाचा उपाय मी त्यापुढे सांगणार आहे. परंतु पान तोडताना तुम्हाला एक महत्त्वाची काळजी देखील घ्यायची आहे. तर तुम्हाला हा उपाय अधिक महिन्यात कधीही करता येईल, जो आरोग्यासाठी आणि आजारपण दूर होण्यासाठी आहे. तो म्हणजे अधिक मासात रोजच सकाळी रिकाम्या पोटी भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवायचा आहे 2 तुळशीची पाने आणि ती पाने तुम्हाला खायची आहेत. तर तुळशीची पाने हे तुम्ही खाल्ल्यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते, जुने आजार बरे होतात. त्यानंतर संध्याकाळी करावयाचा अजून एक उपाय, ज्या घरात कोणी सारखे आजारी पडत असेल तर संध्याकाळी रुईचे पान घ्यायचे आहे व त्यावर मोहरीचं तेल लावून ते मारुतीरायाच्या चरणी अर्पण करायचे आहे. रुग्णाला आजारातून आराम मिळतो. फक्त हे पान तोडताना महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत. विष्णू पूजेसाठी लागणारी सर्व पाने जशी तुळशी, आंबा, शमी नेहमी सकाळी सूर्योदयानंतरच तोडावीत. संध्याकाळी किंवा सूर्यास्तानंतर कधीही झाडाची पाने तोडायची नाही आहे. एकादशी, द्वादशी आणि रविवार या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. अशा वेळी आदल्या दिवशीच हे पाने तोडून ठेवावीत किंवा झाडाखाली स्वतःहून गळून पडलेली पाने घरी आणून स्वच्छ धुवून ते उपायासाठी वापरायचे आहे. दैवी शक्ती असलेले अत्यंत महत्त्वाचे झाड मी पुढे तुम्हाला सांगतच आहे. तर यातील तुम्ही कोणताही एक उपाय करू शकता किंवा हे दोन्ही उपाय तुम्ही करू शकता. या सर्व समस्या ज्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या असतील तर हे दोन्ही उपाय तुम्ही करायचे आहेत. त्यानंतर अधिक मास हा भगवान विष्णूंचा अत्यंत लाडका महिना मानला जातो. म्हणूनच सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी वेगवेगळ्या झाडांच्या पानांचे विशेष आणि धार्मिक उपाय केल्यास घरामध्ये सुखसमृद्धी येते, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि विष्णू लक्ष्मीची कृपा राहते. या मासामध्ये सकाळ संध्याकाळ करायचे पानाचे उपाय खूप सोपे आहेत. मी तुम्हाला जे तुळशीच्या पानाचं सांगितलेलं आहे त्यामध्येच अजून एक उपाय आहे, तो म्हणजे अधिक मासात तुम्ही सकाळी करायचा आहे. 7 तुळशीची पाने घेऊन स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ती भगवान विष्णू किंवा गोपाळ कृष्णाच्या चरणी अर्पण करायची आहे. यामुळे घरातील पैशाची कमतरता नष्ट होत असते. रुईच्या पानाचा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे, तो संध्याकाळी देखील तुम्ही करू शकता. तर संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन किंवा शिवलिंगावर रुईचे पान अर्पण केल्यास आरोग्याच्या समस्या दूर होतात, ग्रहांचे शुभफळ मिळते. तर सकाळ संध्याकाळ घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम किंवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे या मंत्राचा जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र देखील म्हणू शकता. पूर्ण महिना सात्विक अन्नच ग्रहण करावे. त्यासोबतच व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे. पठण आणि श्रवण करण्यासाठी ओवीसह मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, मोनिका कुलकर्णी या चॅनलवर तो अपलोड आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, तर नक्की बघा. तर तुम्ही ते पठण केल्याने तुमचे मानसिक शांती, त्यासोबतच आरोग्य उत्तम राहील आणि आर्थिक समस्या देखील दूर होतील. तर तो देखील व्हिडिओ आवर्जून बघायचा आहे. फक्त 3 मिनिटांमध्ये तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र संपूर्ण ऐकता येईल. आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडाझुडपांना आणि पानांना विशेष महत्त्व आहे. काही झाडे दैवी शक्ती असलेले असतात आणि त्यामधलेच हे सर्व झाडे मी तुम्हाला सांगितलेले आहेत, परंतु अत्यंत महत्त्वाचे ज्यामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो
ते झाड मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. हा उपाय केल्याने साक्षात भगवान विष्णू तुमच्या घरी येतील आणि धनप्राप्ती होणार आहे. यासोबतच तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. तर हा उपाय चला आपण पुढे पाहूयात. सुरुवातीचे देखील उपाय अत्यंत प्रभावी आहेत. आजारपण दूर करण्यासाठी आणि नोकरी प्राप्तीसाठी ते खूप महत्त्वाचे आहेत. त्यासोबतच आत्ता जो उपाय सांगणार आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. तर तो उपाय सांगण्याआधी एक छोटासा टिप म्हणून उपाय सांगते. शिव आणि विष्णू कृपा प्राप्तीसाठी अधिक मासात तुम्हाला दोष निवारण होण्यासाठी संध्याकाळी प्रदोष काळात शंकराच्या पिंडीवर 3 किंवा 33 बेलपत्रे ओम नमः शिवाय म्हणत उलटी म्हणजे गुळगुळीत भाग हा पिंडीवर येईल अशा प्रकारे अर्पण करायचे आहे. यामुळे पितृदोष आणि मानसिक त्रासातून मुक्ती मिळते. हा देखील उपाय नक्की करा. चला आता महत्त्वाचा उपाय आपण बघूयात. हा महत्त्वाचा जो उपाय आहे तो आर्थिक वृद्धीसाठी, धनप्राप्ती होण्यासाठी आणि तुमच्या कष्टाला, मेहनतीला यश मिळण्यासाठी आहे. कारण कष्टाशिवाय पर्याय नाही. तुमच्या नशिबाला साथ मिळण्यासाठी दैवी शक्ती त्या झाडामध्ये आहे आणि त्याचे पान तुम्ही घरी आणल्यास तुमच्या कष्टाला नक्कीच, मेहनतीला यश मिळणारच आहे. तर साक्षात त्रिदेवतांचा वास असलेले हे झाड तुम्हाला लक्षातच आले असेल कोणते आहे. ते आहे पिंपळाचे झाड. पण फक्त पानच आणायचे नाही आहे, संपूर्ण उपाय नक्की बघा. तर तुम्हाला अधिक मासात कोणत्याही दिवशी सकाळी एक पिंपळाच्या झाडाचे पान आणायचे आहे. पान हे व्यवस्थित असावे, हिरवेगार असावे. ते घरी आणायचे आहे आणि ते गंगाजलाने धुवायचे आहे. जर स्वतःहून गळून पडलेले पान असेल तर ते घेऊ शकता किंवा मग तोडताना तुम्हाला एक तांब्याभर पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे. तिथे एक दिवा लावायचा आहे, झाडाला नमस्कार करायचा आहे आणि पान कशासाठी नेत आहे ती प्रार्थना करायची आहे. साक्षात भगवान विष्णूंचा वास या झाडामध्ये असतो. त्यामुळे तुम्ही भगवान विष्णूंनाच घरी आणताय, पण ते आध्यात्मिक पद्धतीनं तुम्हाला आणायचं आहे. त्या झाडाला प्रदक्षिणा करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. 7 किंवा 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. त्यानंतर ते पान तोडायचे आहे, घरी घेऊन यायचे आहे, गंगाजलाने स्वच्छ धुवायचे आहे. त्यानंतर स्वच्छ धुवून झाल्यावर केशर असेल तर केशराने किंवा चंदनाने त्या पानावर श्री लिहायचे आहे किंवा ओम विष्णवे नमः असे बारीक अक्षरात तुम्ही लिहू शकता. केशर आणि चंदन जर नसेल तर मग थोडंसं कुंकवाने लिहिले तरीही चालेल. हे पान तुम्हाला सुरुवातीला भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करायचे आहे सकाळी आणि भगवान विष्णूसमोर विष्णू सहस्रनामाचे एक वेळेला पठण करायचे आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे. ओम विष्णवे नमः या मंत्राचा देखील 108 वेळेला जप करायचा आहे. नमस्कार करायचा आहे. आर्थिक चणचण दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि दिवसभर हे पान तिथेच राहू द्यायचे आहे. संध्याकाळी तुम्हाला हे पान तिथून उचलायचे आहे आणि तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करता त्या दिवशीपासून ते अधिक मास संपेपर्यंत हे पान तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्येच राहू द्यायचे आहे. यामुळे 100% तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी येणार आहे, सर्व समस्या दूर होणार आहेत आणि साक्षात भगवान विष्णू देखील घरी येत आहेत, धनप्राप्ती होणार आहे. तर हे पान तुम्ही तिजोरीमध्ये ठेवल्यानंतर जेव्हा ते महिना हा अधिक महिना संपेल तेव्हा ते पान सुकले असल्यास निर्माल्यामध्ये टाकावे किंवा वाहत्या पाण्यामध्ये टाकावे. हा उपाय करून बघा, खूप 100% फायदेशीर हा उपाय ठरणार आहे. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता बरं का. पिंपळाच्या झाडात मुळात ब्रह्म, मध्य भागात विष्णू आणि अग्रभागात शिवांचा वास असतो असे शास्त्रात सांगितले गेले आहे. तर अधिक मासात पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पितृ देखील तृप्त होतात. शनी, राहू आणि केतूंचा दोष आणि ग्रहदोष देखील शांत होतो. तर नक्की तुम्ही हा उपाय करा. साक्षात भगवान विष्णू तुमच्या घरी येतील. फक्त मनोभावे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करताना मनात कोणतीही शंका आणायची नाही आहे. अजून एक उपाय म्हणजे अधिक मासात पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने थेट विष्णूपर्यंत पोहोचते. हा उपाय कुंडलीतील शनिदोष, राहुदोष, केतू नष्ट करतो आणि पितृदोष देखील नष्ट करतो. तर हा एक उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. अधिक मासात कोणत्याही दिवशी, विशेषतः गुरुवारी किंवा एकादशीला पिंपळाचे एक गळालेले खाली पडलेले पान तुम्ही घरी आणायचे आहे. स्वच्छ पान असावे. त्यावर तुम्हाला हळदीने किंवा चंदनाने श्री किंवा ओम असे लिहायचे आहे. संध्याकाळी हे पान घरातील देव्हाऱ्यात विष्णूंच्या चरणी ठेवायचे आहे. देवासमोर दिवा लावायचा आहे आणि महिना संपल्यावर हे पान वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे. यामुळे देखील तुमच्या घरातील पैशाची चणचण दूर होते. तर दोन्हीही उपाय करा. एक पान तिजोरीमध्ये ठेवायचे आहे, ते सकाळी करायचं आहे आणि हा एक जे श्री आणि ओम लिहायचा आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा. तुम्ही आज एक उपाय करू शकता, उद्या एक करू शकता किंवा दररोजच तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरी चालेल. विशेषतः एकादशीला किंवा गुरुवारी नक्की करा. ज्या घरामध्ये सुतक असेल त्या घरामध्ये हा उपाय करता येणार नाही. सुतक संपल्यानंतर तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरी चालेल किंवा अधिक महिन्यात कधीही हा उपाय केला तरीही चालेल. नक्की करा. सकाळ आणि संध्याकाळचे दोन्हीही उपाय अतिशय फायदेशीर आहे. अशी संधी पुन्हा नाही आहे, 3 वर्ष येणार नाही.
साक्षात विष्णू आणि लक्ष्मी तुमच्या घरात यावे असे तुम्हाला वाटत असेल तर हा उपाय आवर्जून करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.